नमस्कार. मी प्राध्यापक आशालता कांबळे. संविधान मूल्यांचं साहित्य म्हणजेच माणूस घडवणारं साहित्य याचा प्रचार प्रसार करणं या उपक्रमाअंतर्गत मी आज आपणासमोर एक सुंदर कविता घेऊन येत आहे. तुरुंगातील बापाचं बाळाला सांगणं ही सचिन माळी यांची सुंदर कविता आहे. आपण आज त्याची मीमांसा पाहणार आहोत. त्यात संविधान मूल्य कशी आहेत हे आपण आज पाहणार आहोत. पाहूया तर तुरुंगातील बापाचं बाळाला सांगणं या कवितेची मीमांसा. तुरुंग ही जागा गुन्हेगारांसाठी निर्माण केलेली आहे. मात्र अनेकदा गुन्हेगार म्हणून आई असलेल्या स्त्रीला तुरुंगात ठेवलं जातं आणि तिच्याबरोबर गुन्हा या शब्दाची ओळखही नसलेल्या लहानग्यांचीही तुरुंगात रवानगी होते. आईशिवाय बाहेर न राहू शकणारी छोटी मुलं, कधी तुरुंगातच जन्मलेली तान्ही बाळं, या मुलांचा काय बरं गुन्हा असतो? जन्मलेल्या बाळाला निसर्गाच्या खुल्या हवेत मोकळा श्वास घेता यावा हा त्यांचा माणूस म्हणून नैसर्गिक हक्क असतो. पण तुरुंगात असलेल्या आईच्या बाळाला मात्र ह्या अधिकारापासून वंचित ठेवलं जातं. किती यातना होत असतील अशा बाळाच्या तुरुंगातील आईला. कधी कधी तर ह्या बाळाचा बापही तुरुंगातच असतो. पण आई आणि बाप यांची रवानगी वेगवेगळ्या जागेत. ह्या बापाला बाळासाठी काहीच करता येत नाही. त्याला सुद्धा याच्या किती यातना होत असतील. तुरुंगातल्या एका बापानेच ह्या यातना कवितेत शब्दबद्ध केल्या. कवितेचं नावच आहे तुरुंगातल्या बापाचं बाळाला सांगणं आणि कवीचं नाव आहे सचिन माळी. तुरुंगातल्या बापाचं बाळाला हे सांगणं, रडू नको माझ्या बाळा, इथं नाही रे चांदणं. कवितेची अशी सुरुवात होते. तुरुंगातल्या बापाचं बाळाला हे सांगणं, रडू नको माझ्या बाळा, इथं नाही रे चांदणं. हे कवितेची सुरुवात अशी थेट तुरुंगातल्या बापाच्या बाळाला सांगण्यापासून होते. अतिशय हळव्या मनाचा हा बाप इतका व्याकुळ यासाठी आहे की त्याच्याबरोबर त्याची सहचारिणी देखील तुरुंगातच आहे. त्यामुळे बाळाला तुरुंगात डांबणं आलं त्याची काही चूक नसताना. चांदणं नसलेल्या जागेत त्याला ओटीत घेऊन या आईचा कंठ दाटून येतोय. पोटच्या गोळ्याला कसं तुरुंगात डांबण्याची पाळी आली म्हणून तिचा जीव कासावीस होतोय. या बापाला आपल्या बाळाच्या आईची ही घालमेल समजते. तो जणू बाळाला देखील आईची ही स्थिती समजावतोय. तो बाळाला पुढेही समजावतोय की इथे तुला बाहेरच्या जगातलं काहीच दिसणार नाही, काहीच ऐकू येणार नाही. निसर्गातील अनेक घटकांची यादी देऊन बाळाला निसर्गापासून कसं तोडलं जातंय याचं वास्तव चित्र कवी उभं करतो. आकाशीचा चांद, कोंबड्यांची बांग, शेळीचं कोकरू, गाईचं वासरू, नैसर्गिक हवा, चिमण्यांचा सहवास, वड, पिंपळ, आंबा, नारळ, निंबोणी, चिंच या झाडांच्या सावलीतलं रांगणं यापैकी काहीच बाळाच्या वाट्याला येत नाही. त्याच्या वाट्याला फक्त तुरुंगातला काळोख आणि जीव कोंदणारी हवा इतकंच आहे. कवीच्या भाषेत इथं नाही रे चांदणं. पुढे कवी म्हणतो, भूभू फुंकणारं कुतू इथं नाय, म्याव म्याव करणारी नाही मनी म्याव. भूभू फुंकणारं कुतू इथं नाय, म्याव म्याव करणारी नाही मनी म्याव. काळ्या काळ्या कावळ्याची नाही कावकाव, चिव चिव करणारी नाही चिवत आहे. खरं तर कोणत्याही बाळाचं बालपण निसर्गातल्या झाडाझुडपांबरोबरच या पक्षी प्राण्यांना सोबत घेऊन बहरत जातं. त्याच्या इवलाल्या जगात माणसांपेक्षा या प्राण्यांनाच जास्त महत्त्व असतं. भूभू, कावकाव, चिवचिव अशा आवाजांनी त्याचे इवलाले कान तृप्त होतात. त्याच्या अस्तित्वाने त्याच्या गालावर हसू खुलतं. त्याच्या ओठातून या आवाजांची नक्कल उमटते. या प्राण्यांच्या हालचाली बघून छोटं बाळ अक्षरशः खिदळतं. त्याच्या आनंदी जगात काऊचिव, कुतूभाऊ यांना फार वरचं स्थान असतं. तुरुंगाने मात्र या बाळाला प्रिय असलेलं प्राणी जगताचं विश्व त्याच्यापासून दूर केलंय. कवी बाळाला त्यासाठी समजावतोय. कवी म्हणतो, तुझ्या जगाशी रे बाळा नाही त्यांचं रे भांडण. प्राणी जगताचं मोठ्या माणसांशी भांडण असू शकतं, पण छोट्या बाळांशी कधीच नसतं. कारण त्याच्यापासून त्यांना कधीच धोका नसतो.
पुढे कविता करुण रसाने भरून जाते. तुरुंगात जेव्हा एखाद्या आईला किंवा बापाला कोंडलं जातं तेव्हा अनेकदा त्यांचा गुन्हा नसूही शकतो. संशयित गुन्हेगार म्हणून यांना पोलीस पकडतात. कधी खोटे गुन्हे लावूनही पकडतात. पुढे न्यायालयात ते गुन्हेगार आहेत किंवा नाहीत हे सिद्ध होईपर्यंत त्यांची रवानगी तुरुंगातच करतात. कधी त्यात एखादी बेकसूर आई देखील असते. पोलिसांच्या अन्यायाविरुद्ध ती झगडते देखील, पण या झगडण्यात तिची ताकद कमी पडते. पोलीस, सरकार यांची ताकद खूप मोठी असते. कवी हे व्यक्त करण्यासाठी साप आणि चिमणीची झुंज अशी प्रतिमा वापरतो. साप विषारी फुत्कार करणारा, दंश करणारा, मृत्यूचीच सजा देणारा, तर चिमणी गरीब, निरागस, स्वातंत्र्याने, स्वच्छंदीपणाने इथे तिथे बागडणारी आणि म्हणूनच स्वातंत्र्याची अपेक्षा करणारी, ताकदीने मात्र कमी. तिची झुंज सापाशी असल्यावर काय होणार? हतबल होते बिचारी. आपल्या बाळाला स्वातंत्र्याचे जगणे मिळत नाही म्हणून हमसून हमसून रडते. एरवी अन्यायाविरुद्ध झगडणारी ती बाळासाठी मात्र हळवी बनते. कवीने हे तिचं दुःख खूप सामर्थ्याने शब्दात पकडले. तुला पंखाखाली घेते तुझी हळवी रे आई, इवलीशी ती चिमणी सापाशी झुंज देई. हाताच्या झुल्यामंदी तुला झोका देई, गाता गाता हा पाळणा डोळ्याला धार येई. तुला अंगाई गाताना मायेचं हमसून रडणं. या आईला बाळासाठी दुसरं काहीच करता येत नाही. ती तुरुंगाच्या बाहेरचं सर्वसामान्य जीणं जगत असती तर बाळासाठी तिने पाळणा आणला असता. त्याला पाळण्यात घालून जोजवताना आनंदाने अंगाई गीत गायलं असतं. पण इथे तिच्या बाळासाठी पाळणा कोण देणार? हाताचा पाळणा करून ती बाळासाठी अंगाई गाते तेव्हा हमसून हमसून रडण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. ह्या तुरुंगातल्या आईची हतबलता वाचकाचं काळीच पोखरून टाकते. अशीच हतबलता ह्या बाळाच्या बापाची देखील आहे, कारण तोही तुरुंगात आहे. त्यामुळे तो आपल्या बाळाला खाऊ आणू शकत नाही, त्याच्याशी खेळू शकत नाही, त्याला पाहू देखील शकत नाही. बापाच्या काळजातला हा दुःखावेग कवीच्या शब्दात किती व्याकुळतेने व्यक्त झालाय पहा. कवी म्हणतो, तू बापाचं काळीज, तू बापाचं अभंग, तू बापाचं काळीज, तू बापाचं अभंग, माया बापाच्या जीवनाचा तूच खरा रंग. त्या बापाची रे उब नाही मिळत तरी तुला, बाप म्हणजे काय असे कसं सांगू माझ्या फुला. दुःखात न्हातो बाप त्याचं हुंद का सांडणं, दुःखात न्हातो बाप त्याचं हुंद का सांडणं. हा तुरुंगातला बाप काहीच करू शकत नाही आपल्या बाळासाठी. खरं तर मायबापाचा रंग घेऊन आलेल्या ह्या बाळाला मायबरोबर बापाचीही ऊब मिळणे हा त्याचा नैसर्गिक हक्क आहे. पण हा हक्क तुरुंग नावाच्या कोंडवाड्याने हिरावून घेतलेला असतो. बाळाला तर बाप म्हणजे काय हे ठाऊकच नसतं. पण बापाने हे कसं पचवावं? दुःखात न्हावून निघालेला तो हुंदके देणं इतकंच त्याच्या हाती असतं. तरीही तो बाळाला समजावतो, रडू नको माझ्या बाळा. आई बापाचं प्रेम व्यक्त करणाऱ्या दोन कडव्यातून कवी या कवितेत आत्यंतिक हळवेपणाने व्यक्त होतो. पण पुढच्या कडव्यातून या हळवेपणावर तो मात करतो आणि भावनांचा आवेग ओसरून कवीची लेखणी सरकारी पोलिसांच्या जुलमांकडे वळते, तुरुंग नावाच्या कोंडवाड्याकडे वळते. खरं म्हणजे तुरुंग हे गुन्हेगाराला माणसात आणण्यासाठी निर्माण केलेले असावेत. तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी अंगुलीमाला नावाच्या क्रूर दरोडेखोराला, निरपराध माणसांचा बळी घेणाऱ्या सैतानाला माणसात आणलं. चोर लुटारूतला माणूस शोधण्याचा संदेश प्रत्येक श्रावण पौर्णिमेकडून घ्यावा, कारण एका श्रावण पौर्णिमेलाच तथागताने ह्या दरोडेखोराच्या मनातील माणसावर विश्वास ठेवून ते त्याला सामोरे गेले. पुढे त्याच्यात परिवर्तन होऊन तो महान भिक्खू बनला, सर्वोत्तम माणूस बनला. तुरुंगातल्या गुन्हेगारांना देखील या पद्धतीने वागवलं तर त्यांच्यातला माणूस जागा होईल, त्यांचं जीवन सुधारेल. व्ही शांतारामांचा 2 आखे 12 हात चित्रपट याच कल्पनेवर बनवलेला आहे. पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. उलट जगाच्या पाठीवर जितके तुरुंग निर्माण केलेत तिथे तिथे गुन्हेगारांना माणूस बनवणं सोडलाच, पण ज्यांना अकारण गुन्ह्यात अडकवून संशयित म्हणून तुरुंगात डांबलं जातं
त्यांनाही माणूसपणाची वागणूक दिली जात नाही. कधी कधी तर त्यांच्यावर न केलेला गुन्हा कबूल करण्यासाठी अनन्वित अत्याचार केले जातात. जगातल्या तुरुंगांचा इतिहास हा थोड्याफार फरकाने पोलिसी अत्याचारांचा इतिहास आहे. भारतीय संविधानाने जोपर्यंत न्यायालयात पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत संशयित गुन्हेगारावर अत्याचार करण्यास कुणालाच परवानगी दिलेली नाही. गुन्हे सिद्ध झालेल्या गुन्हेगारांनाही तुरुंगात मारहाण करणे हा पोलिसांसाठी गुन्हा मानलेला आहे. तुरुंगातल्या कैद्यांना माणूस म्हणून तुरुंगात काही मूलभूत सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी मानलेली आहे. भारतातील तुरुंग हे अशा प्रकारे किमान सुविधांनी युक्त असायला हवेत. पण कवीला इथल्या तुरुंगातून यातलं काहीच दिसत नाही. तो या तुरुंगाला नेमक्या शब्दात पकडतो. ह्यो नरकाचा वाडा या शब्दात कवी इथल्या तुरुंगाचं वर्णन करतो. इथे चहूबाजूनी भिंती, लोखंडी गजांचे दरवाजे, कडे कोंड्यांचा खडखड आवाज असा सारा मामला आहे. सगळीकडे दहशत, स्वातंत्र्याची गळचेपी. कवी म्हणतो, कसा बांधला पिंजरा त्यात पाखरांचं कोंडण. स्वातंत्र्याची आस बाळगणारी, स्वातंत्र्यासाठी झगडणारी इथली पाखरे हताश डोळ्यांनी तुरुंगाकडे पाहतात. जेलरच्या बुटांचा घुमणारा आवाज ऐकतात. सावरकरांनी काळे पाणी या आत्मकथनात अंदमानच्या तुरुंगातील जेलरच्या कहाण्या रंगवल्या. मराठी साहित्यात हे पुस्तक तुरुंगातील स्वातंत्र्यवीरांच्या यातनांची गाथा म्हणून अजरामर केलं गेलंय. इथे स्वतंत्र भारतात मात्र दीनदुबळ्यांच्या, शोषितांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना इथल्या जेलरकडून नरक यातना दिल्या जातात. त्याचं काय? अंदमानच्या तुरुंगातला ब्रिटिश सरकारचा जेलर आणि स्वतंत्र भारतातला भारतीय जेलर यात कोणता फरक आहे? हा सुद्धा बंदूक खांद्याला लावून असा जबरेने राहून घेतो की इथल्या कैद्यांचं स्वप्नच मातीमोल करून टाकतो. कवी म्हणतो, त्यो सपानं डांबतो. इथला भयाण काळोख कैद्यांना भयभीत करून टाकतो. एकूण जीवनालाच चारी बाजूनी घेरलेल्या त्या काळोखाला बस. इथला कैदी निसर्गाकडे आयुष्य आंदण मागू शकतो. सही सलामत त्या तुरुंगातून बाहेर पडणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असू शकते. एकूण 9 कडव्यांची कवीची ही कविता दुःख, आक्रोश, चीड, हतबलता अशा भावनांना कवेत घेत अखेर त्या सर्वांवर मात करते आणि शेवटी मुक्तीचं गाणं गाते. शेवटच्या कडव्यात कवी आपल्या बाळाला मुक्तीचा आशावाद देतो. या कवितेची हीच मोठी ताकद आहे. हे शेवटचं कडवं मोठं सुरेख आहे. यात कवी आपल्या बाळाला त्याच्यासारख्याच तुरुंगातल्या इतर बाळांची ओळख करून देतो. इथली सर्व छोटी बाळं इथलं वातावरण बघत मोठी होतात. त्यांच्या जगात झाडं झुडपं, पशुपक्षी नाहीत, तर पोलीस, न्यायालय, जज, कैद्यांच्या व्यथा असं सारं आहे. ते म्हणूनच खेळही तसाच खेळतात. कोणी पोलीस बनून कोणाला अटक करतो, कोणी चटका लावणारी स्वतःची व्यथा सांगून जामीन मागतो, तर कोणी इवलासा जीव जज बनून एक जात साऱ्यांची सुटकाच करून टाकतो. कवितेतील हे छोट्यांचं जग सुखद वातावरण निर्माण करतं. आतापर्यंतच्या वातावरणातील नैराश्य, काळोख, दुःख हे सारं एका झटक्यात दूर पडून जातं. बनेल जुलमी माणसांचं जग संपून निरागस, स्वच्छ, निर्मळ मनाच्या छोट्यांचं जग सुरू होतं. ह्यांच्या जगात सारा आनंदी आनंद आहे. माणसावरचा विश्वास आहे. म्हणूनच इथे देखील गुन्हा आहे, गुन्हेगार आहेत. पण या गुन्हेगारांना माणूस म्हणून पाहणारा जज आहे. तो मोठ्या माणसांच्या जगातल्या जजसारखा लाचखोर जज नाही. तो जज आहे माणसाकडे फक्त करुणेने पाहणारा एक निर्मळ मनाचा माणूस. कवी आपल्या बाळाला त्याच्या मोठेपणीच्या जगासाठी असं स्वप्न देतो. कवी म्हणतो, मुक्त मनाच्या रे बाळा कोरू मुक्तीचं गोंधण, मुक्त मनाच्या रे बाळा कोरू मुक्तीचं गोंधण. या शेवटच्या ओळीतून कवी मानव मुक्तीच्या लढ्याची यशस्वीता निर्धारित करतो. इथे संपूर्ण कविताच बंदिवान बापाची कविता न राहता मानवाच्या मुक्तीचा लढा यशस्वी करण्याची जिद्द बाळगणाऱ्या मुक्त मनाच्या माणसाची कविता बनून जाते. मानव मुक्तीचं नितांत सुंदर गाणं बनून जाते. बंधू भगिनींनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर प्रतिक्रिया द्या. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
ह्या उपक्रमाला आपलाही अशा प्रकारे पाठिंबा राहू दे. धन्यवाद.